हाय हॅलो. तर आज मी संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू रेसिपी शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा. सगळ्यात सोपी आणि खमंग रेसिपी मी शेअर करत आहे. तर मी इथे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि मी इथे देशी तीळ घेत आहे. तर मी सजेस्ट करेन की तुम्हाला हेच तीळ तुम्ही यूज करा, कारण की हा तिळामुळे लाडू खूपच खमंग लागतात आणि खुसखुशीत होतात. तर हे तीळ मंद आचेवर असे छान भाजून घ्यायचे. तर अर्धे तीळ मी असे थोडेसे जाडसर बारीक करून घेणार आहे आणि अर्धे तीळ तसेच टाकणार आहे, म्हणजे तिळाचे लाडू खाताना असा क्रंची क्रंची लागतं थोडंसं. तर हे तीळ आणि थोडेसे बारीक केलेले तीळ असं मी मिक्स करून ठेवले. नंतर शेंगदाणे पण थोडेसे बारीक करून जाडसर वाटून त्यामध्ये मिक्स करून घेतले. तर तीळ, शेंगदाण्याचं जाडसर कूट आणि तिळाचं बारीक केलेलं आणि हे वेलची पावडर असं हे मिश्रण मी मिक्स करून साईडला ठेवलं. आता इथे आपण गुळाचा पाक करूया. तर त्यासाठी मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि अर्धा किलोला असा थोडा कमी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही जास्त थोडे शेंगदाणे यूज करणार असाल ना, तर अर्धा किलो गूळ घेतला तरी परफेक्ट होईल. तर गूळ मीडियम टू लो फ्लेमवर असा मेल्ट होऊ द्यायचा, पण तो सतत ढवळत राहायचा. नंतर ह्याचा थोडासा कलर चेंज होतो, तेव्हा मग आपण टेस्ट करायचं की आपला पाक तयार झाला आहे की नाही. तर हे बघा, असा थोडासा फेस येतो आणि कलर चेंज होतो. तर तेव्हा आपण चेक करायचा पाक. तर जेव्हा आपण त्याचं गोळी झाली ना की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे. तर हे बघा, ह्याची गोळी झालेली आहे. तर हा पाक रेडी आहे. तर आता आपण गॅस बंद करू आणि त्यामध्ये आपण जे बनवून घेतलेलं मिश्रण आहे ते मिक्स करू. तर हे खूप गरम असतं, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला वाटेल की थोडं थंड झाले तेव्हाच हे नंतर आपण लाडू बनवायला घ्यायचे. तर हे गरम असल्यामुळं ते हाताला चिटकतं, त्यामुळं थोडंसं आपल्या हातावरनं थोडंसं असं पाणी लावायचं आणि मग लाडू बनवायला घ्यायचे. तर हे लाडू एकदम खमंग, खुसखुशीत, अजिबात कडक होत नाहीत आणि या दिवसात खायला, थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक अशी रेसिपी आहे ही. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर असे छोटे छोटे मी ह्या साईजमध्येच लाडू बनवते, म्हणजे लहान मुलांना द्यायला वगैरे छान वाटतं. तर मी असेच सगळे लाडू बनवून घेणार आहे आणि असे सणवार असले की त्या त्या सणाचे आपण काही रेसिपीज करत असतो. तर असे तिळाचे मी सगळे लाडू बनवून घेतले. तर हे छोटे छोटे असल्यामुळे पटापट होतात. तर मी हे असे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. त्याला तुपामुळे ना एक छान चमक येते. हे बघा, असे सगळे माझे लाडू बनवून झाले. इकडे आमचा श्रेयांश तयारच आहे खायला. तर याला नेहमीच दोन्ही हातात 2 लागत असतात आणि एवढं असतं लहान मुलांचं. तर असं काही बनवलेल्याचं पण आपल्याला मग आनंद आणि समाधान वाटत असतं. तर तो काउंट करत होता आणि कोणता घेऊ कोणता नको हेच त्याचं चाललेलं होतं. तर चला, कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा. बाय.